समाजाचे त्यांनी आपले या कार्यक्रमामध्ये विचार व्यक्त करावे। धन्यवाद प्रवीण भाऊ, तुम्ही माझा एवढा मान वाढवला त्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाही। मी एक सर्वसाधारण ड्रायव्हर आहे। आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी आहे। देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच संविधान रचयिता बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था नागपूर यांच्याकडून आयोजित केलेले मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली, मी आपणा सर्वांचा आभारी आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप कुमारजी सोपते, माननीय कुसुमताई सोपते, माननीय प्रवीणराव शर्मा व इतर संघटना प्रमुख पदाधिकारी तसेच असंघटित क्षेत्रातील काम करणारे माझे बंधू भगिनींनो, मित्रहो, कामगार क्षेत्र हा फार मोठा व अवाढव्य स्वरूपाचा गती असला तरी शासनाने मंत्रिमंडळात सर्वात खालच्या पातळीवर ठेवण्यात आल्या असल्यामुळे आमचे नेते मंडळीकडून आम्हा कामगारांकरिता शासनाकडून कोणत्याही सोयी मिळत नाही। मित्र, दिवसेंदिवस महागाई वाढत असून गॅस सिलेंडर, खाद्यपदार्थ, कडधान्य याचप्रमाणे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्वतःचे भविष्य उभे करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला लागणारे साहित्य इत्यादी फारच महागडे झाले असून असुरक्षित कामगाराला त्यातून कोणत्याही प्रकारची सूट नाही। त्यामुळे कामगार वर्ग हा हवालदिल झालेला आहे। माझे कामगार बंधू मोटार वाहतूक मध्ये ड्रायव्हर, क्लीनर, हेल्पर कामे करतात, परंतु दिवसेंदिवस वाढती जनसंख्या विचारांती घेतली असता संबंधित कामगाराला आपले प्राण पणाला लावून मालक वर्ग व शासनाचा भरणा करण्याकरिता 18 ते 20 तास कामे करावी लागतात। मात्र कामगारास कायद्याच्या तरतुदी अभावी मात्र क्षुल्लक पगारावर आपली व कुटुंबातील परिवाराचा उदरपोषण करावे लागते। त्यात जर एखादा कामगाराचा दुर्घटनेमध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाले किंवा शारीरिक अपंगत्व आले, शरीर निकामी झाले, त्याकरता शासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही, उलट डोळेझाकपणा केले जाते। मित्रांनो, ज्या कामगाराकडून मालक वर्ग व शासनात कार्यरत असलेले इतर कर्मचारी वर्ग यांची उपजीविका पूर्ण चालते, त्याच कामगारास न्याय व हक्कापासून वंचित राहावे लागते, ही फार खेदाची बाब आहे। त्यामुळे या मंचावरून मी माझे कामगार बांधवाचे भवितव्य उज्ज्वल करण्याकरिता, मग तो कामगार मोटार वाहतुकीचा असो, हॉटेलचा असो, किराणा दुकानाचा असो किंवा इतर कोणत्याही उद्योगात काम करणारा असो, त्याला कायदेशीररित्या संरक्षण, हक्क व मदत देण्याकरिता आपण सर्वांचा वाटा असला पाहिजे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।